आज आपण बनवणार आहोत नमकीन काबुली चना मसाला। खायला खूप छान लागतं आणि करायला सुद्धा खूप सोपं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत नमकीन काबुली चना मसाला। तर त्यासाठी मी इथं काबुली चणे 1 वाटी रात्रभर भिजत ठेवलेले आहेत। व्यवस्थित भिजलेले आहेत, असे मस्त भिजलेले आहेत। हे थोडे जरी भिजत घातले तरी भिजून खूप सारे होतात। तर आता आपल्याला एका गाळणीमध्ये हे काढून घ्यायचे आहेत चणे। ते गाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला हे चणे काढून घ्यायचे आहेत। आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। चण्यामधलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे। तर एका कपड्यावर आपल्याला रुमालावर ही चणे अर्धा तासासाठी आपल्याला सुकवायला ठेवायचे आहेत। अशा प्रकारे व्यवस्थित सुकले पाहिजे। अर्धा तासात व्यवस्थित तुम्ही फॅनच्या खाली सुद्धा याला सुकवायला ठेवू शकता। अर्धा तास झालेला आहे, तर आपले चणे व्यवस्थित सुकलेले आहेत, थोडेसे ड्राय झालेले आहेत। तर याला आता आपण तळून घेऊया। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे ते भिजवून घेतलेले चणे। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या अंगावर तेलाचे टिपके उडणार नाहीत। त्यामुळे आपल्याला 2 मिनिट यावर झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिट आपण या कढईवर झाकण ठेवलं होतं, तर काढून आपण याला हलवूया। आता एक कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे चणे तळून घ्यायचे आहे, थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत। 3 ते 4 मिनिट आपल्याला चणे तळायला लागतात। व्यवस्थित तळायचे आहेत आपल्याला हे। 3 ते 4 मिनिट ही मी चणे तळून घेतलेले आहेत। असा गोल्डन कलर झालेला आहे, कुरकुरीत झालेले आहेत। तर आता आपण खाली काढून घेऊया। मस्त तळलेले आहेत आपले चणे। आपल्याला हे सगळे काढून घ्यायचे आहेत। मस्त कुरकुरीत झालेले आहेत। तुम्ही बघू शकता असे मस्त कुरकुरीत गोल्डन कलर झालेला आहे। तर आता आपण याला खाली काढून याला मसाला लावून घेऊया। मी इथं बाउल घेतलेला आहे, यामध्ये आपल्याला हे तळलेले चणे घ्यायचे आहेत। आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत आपल्याला। यामध्ये घालायचे आपल्याला काश्मीरी लाल तिखट पाव चमचा, चाट मसाला थोडासा घालायचा आहे आपल्याला, आमचूर पावडर आणि काळं मीठ। तर यामध्ये आपण सगळे मसाले घातलेले आहेत। तर यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चण्यामध्ये व्यवस्थित। तुम्ही आवाज ऐकू शकता, असे मस्त कुरकुरीत आपले काबुली चना मसाला तयार झालेला आहे। असं मस्त खायला सुद्धा खूप छान लागतो। असं मस्त झालेला आहे। नमकीन चटपटीत काबुली चना मसाला आपला तयार झालेला आहे। खायला खूप छान लागतो। मधल्या वेळेत काहीतरी आपल्याला चटपटीत खावं असं वाटतं, तर तुम्ही अशा प्रकारे बनवून सुद्धा खाऊ शकता। करायला सुद्धा फार सोपं आहे। तुम्ही एकदा बनवून 1 महिना काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करू शकता। खूप छान लागतं। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।